आपण बघताय माझा सिटी न्यूज आणि आता दिघा संदर्भातली एक बातमी आहे। दिघावासियांना काही दिवस का होईना पण तात्पुरता दिलासा मिळू शकतो अशा प्रकारची माहिती आहे। कारण पावसाळ्यामधली स्थिती आताची समोर आलेली होती आणि MIDC आता या कारवाई संदर्भात कोर्टात गेलेली आहे। पावसाळ्यामध्ये कारवाई करण्यास अडचण असल्याचं MIDC ने सांगितलेलं आहे आणि उद्या या संदर्भात सुनावणी आहे। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, नेमकं काय म्हटलंय MIDC ने कोर्टामध्ये? अश्विन, MIDC ने आज राज्य सरकारचा एक GR जस्टिस अवयोग यांच्या पुढे सादर केला। हा GR असं सांगतो की राज्य सरकारने याआधीच असा अध्यादेश काढलेला आहे की पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत कुठल्याही बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होऊ नये, म्हणजे जेणेकरून लोकांना त्यांचा निवारा, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर गमावणार नाहीत निदान पावसाच्या काळात, अशी राज्य सरकारची भूमिका आहे। याच अध्यादेशाचा हवाला देत MIDC ने आज हायकोर्टात स्पष्ट केलं की या GR नुसार आम्हाला पावसाळ्यात जरी कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात घरं आली तरी त्याच्यावर हातोडा चालवणं शक्य होणार नाही। यावर कोर्टाने सध्या काही बोलण्यास नकार दिला असला तरी MIDC ला या संदर्भात उद्या रीतसर अर्ज करण्यास सांगितलं आहे आणि त्यानंतर या अर्जाच्या प्राप्तीनंतरच हायकोर्ट यावर आपला जो निर्णय आहे तो उद्या जारी करेल। मात्र MIDCच्या या अध्यादेशाच्या जारी करण्यावरना एक गोष्ट मात्र नक्की की निदान पावसात तरी दिघावासियांना तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। तेव्हा आता उद्या हायकोर्ट काय निर्णय देतं यावर दिघावासियांचं तात्पुरतं भवितव्य अवलंबून आहे। अश्विन, अमेय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।